राष्ट्रवादी अजितदादा गटाला धक्का देत प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांनी बुधवारी मध्यरात्री पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला। महापालिका निवडणुकीत अब की बार 75चा नारा देणाऱ्या राष्ट्रवादी अजित पवार गटाला भाजपनं बुधवारी रात्री धक्का दिला। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। दरम्यान या प्रवेशावरून पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्यात 4 तास चर्चा आणि वाद झाल्याची चर्चा होती। त्यानंतर हा प्रवेश पार पडला। पालकमंत्री जयकुमार गोरे हे बुधवारी सोलापूर मुक्कामी होते। होडगी रोड परिसरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांनी आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे आणि रोहिणी तडवळकर यांच्यासोबत चर्चा केली। या दरम्यान किसन जाधव दाखल झाले। जाधव आणि गायकवाड प्रभाग क्रमांक 22मधून पुन्हा लढणार आहेत। भाजपनं दोघांसोबत मैत्रीपूर्ण लढत करावी असा प्रस्ताव पहिल्यांदा आल्याचं पत्रकारांना सांगण्यात आलं। यावर बराच वेळ चर्चा झाली। पक्ष प्रवेशावरही चर्चा झाली। ही चर्चा फिसकटली। आमदार देवेंद्र कोठे हॉटेलमधून अचानक बाहेर पडले। त्यांच्या पाठोपाठ किसन जाधवही बाहेर पडले। आमदार सचिन कल्याण शेट्टी हे गाडीत बसून मागे गेले। त्यामुळं पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे या दोघांमध्ये काहीतरी घडल्याची चर्चा सुरू झाली। परंतु आमदार देवेंद्र कोठे हे प्रकृतीच्या कारणास्तव बाहेर पडल्याचं सांगून यावर पडदा टाकण्यात आला। बराच वेळ चर्चेनंतर प्रवेश निश्चित झाला। पण आमच्या प्रवेशात आमदार देवेंद्र कोठे यांची भूमिका महत्त्वाची असल्यामुळं त्यांना सोडून प्रवेश करणार नाही असं किसन जाधव म्हणाले। मात्र माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर हे पुन्हा किसन जाधव आणि नागेश गायकवाड या दोघांना घेऊन हॉटेलमध्ये आले। तोपर्यंत शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर घरी गेल्या होत्या। त्यामुळं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दोघांचा प्रवेश थांबवला। या दरम्यान आमदार सचिन कल्याण शेट्टी पुन्हा पालकमंत्र्यांना जाऊन भेटले। किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा केली। ही चर्चा झाल्यानंतर काही वेळातच पालकमंत्र्यांनी दोघांच्या गळ्यात भाजपचा पंचा टाकून प्रवेश दिल्याचं जाहीर केलं। यावेळी प्रथमेश कोठे उपस्थित होते। ही वेळ होती बुधवारी मध्यरात्रीची। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष संतोष पवार यांनी आम्हाला विश्वासात न घेता आमच्या प्रभागात अजित बनसोडे यांना प्रवेश दिला। यावरून आमच्या गटात नाराजी होती। आमच्याबद्दल प्रदेशाध्यक्षांना वेगवेगळी माहिती पुरवली जात होती। त्यामुळं आम्ही पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती किसन जाधव यांनी दिली। या ठिकाणी याचा पार्श्वभूमी पण आपल्या सर्व माध्यमांना सांगणं आवश्यक आहे। मी महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजितदादांचा पक्ष स्थापनेपासून राष्ट्रवादी पक्षामध्ये मी काम करत आलेलो आहे। मी असेल, माझे वडील पक्षाचे संस्थापक सदस्य आहेत। त्याच पद्धतीनं आम्ही सर्व परिवार राष्ट्रवादी पक्षावर प्रेम करणारे कार्यकर्ते आहोत। आदरणीय अजितदादा पवारसाहेब असतील, खासदार सुनेत्र वहिनी असेल आणि खासदार तटकरे साहेब असतील, यांचा भरभरून प्रेम आम्हाला राष्ट्रवादीमध्ये कार्य करत असताना मिळालेला आहे। परंतु सोलापूर शहरातील स्थानिक नेतृत्व, शहराध्यक्ष इथले आणि संतोष पवार, त्याच पद्धतीनं कार्याध्यक्ष जुबेर बागवान या दोन्ही नेत्यांनी मागच्या 1-2 दिवसाच्या कालखंडामध्ये आमच्या 22 नंबर प्रभागामध्ये आम्ही ज्या ठिकाणी निवडणूक लढवणार आहोत त्या प्रभागामध्ये आम्हाला विश्वासात न घेता त्या ठिकाणी काही तेथील सामाजिक स्तर असेल, तिथला विविध घटकाचा विचारसरणीचा दृष्टिकोन असेल येणाऱ्या महानगरपालिकेच्या अनुषंगानं, तिथं आम्हाला विश्वासात घेऊन अजित बनसोडे असतील त्यांचा प्रवेश घेणं गरजेचं होतं। परंतु वरिष्ठांना आमच्याबद्दल आणि तिथल्या आमच्या परिस्थितीबद्दल चुकीची माहिती ब्रीफ करून त्यांनी त्या ठिकाणी तो प्रवेश घडवून आणला। ती खंत आमच्या मनामध्ये बोचाची राहिली आणि त्याच पद्धतीनं आताच नव्हे तर मागच्या कालखंडात देखील माझ्यावर आणि आमच्या सहकारी नगरसेवक नागेश अण्णाबद्दल
काहीतरी चुकीचं ब्रीफ वरिष्ठांपर्यंत सातत्यानं पोहोचवण्याचं काम हे शहराचे अध्यक्ष संतोष पवारांनी, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी केल्यामुळं आज या ठिकाणी हा भाजप पक्षाचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे.